नमस्कार मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा भरती 2021 साठी आज आपण पाहणार आहोत सामान्य ज्ञान भाग 8. या भागामध्ये आपण 100 अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत. जर मित्रांनो तुम्हाला ह्या प्रश्नाची PDF हवी असेल तर तुम्ही तुमचा कमेंट बॉक्समध्ये मेल ID द्या. आम्ही लगेच तुम्हाला ह्या प्रश्नाची PDF पाठवू. तर सुरू करूया आजचा पहिला प्रश्न. महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून यांना ओळखले जातात. या प्रश्नाचे उत्तर आहे अजोय मेहता. महाराष्ट्राचे मुख्य सचिव हे अजोय मेहता आहेत. प्रश्न क्रमांक 2. छोलिया नृत्य प्रकार हा कोणत्या राज्याचा प्रकार आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे उत्तराखंड. पुढचा प्रश्न. भारतामध्ये प्रथम शून्याधारित अर्थसंकल्प म्हणजे झिरो बेस बजेट कोणत्या राज्याने चालू केला? या प्रश्नाचे उत्तर आहे महाराष्ट्र. तत्कालीन महाराष्ट्राचे अर्थमंत्री श्री सुशील कुमार शिंदे यांनी प्रथम झिरो बेस बजेट सादर केलेला आहे. पुढचा प्रश्न. भारतातील पहिला मुक्त व्यापार विभाग खालीलपैकी कोठे प्रस्थापित करण्यात आला? या प्रश्नाचे उत्तर आहे कांडला, जे गुजरातमध्ये आहे. कांडला ह्या ठिकाणी पहिला मुक्त व्यापार धोरण तिथे राबविण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न. ब्लू बॉक्स अर्थसहाय्य म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर आहे पशुपालनासाठी दिलेले अर्थसहाय्य होय. प्रश्न क्रमांक 6. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे वॉशिंग्टन येथे. पुढचा प्रश्न. सन 1991 मध्ये कर सुधारणा समितीचे अध्यक्ष म्हणून कोण होते? या प्रश्नाचे उत्तर आहे राजा चलैया. राजा चलैया हे 1991 मध्ये कर सुधारणा समितीचे अध्यक्ष होते. त्यांना फादर ऑफ इंडियन टॅक्स रिफॉर्म्स म्हणून सुद्धा ओळखले जातात. पुढचा प्रश्न. गरीबी हटाओ योजना घोषणेने कोणती पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली? या प्रश्नाचे उत्तर आहे पाचवी पंचवार्षिक योजना. 5व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता 1974 ते 1979. पुढचा प्रश्न. जागतिकीकरणाने जागतिक वनसंपदेचा किती भाग नष्ट केला? या प्रश्नाचे उत्तर आहे 55%. पुढचा प्रश्न. विशेष आर्थिक क्षेत्र सेज धोरण राबविण्याची प्रेरणा भारताने कोणत्या देशातून घेतलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे चीन. प्रश्न क्रमांक 11. विदेशी चलन व्यवस्थापन कायदा फेमा या कायद्याची अंमलबजावणी या वर्षापासून सुरू करण्यात आली. या प्रश्नाचे उत्तर आहे 2000 सालापासून फेमा या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. फेमाला फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेत अर्थसंकल्पास खालीलपैकी काय संबोधले जाते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे वार्षिक वित्तीय विवरणपत्र. भारताच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी नुकताच भारताचा अर्थसंकल्प सादर केला. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वप्रथम सेज विषयक धोरण रद्द केले? या प्रश्नाचे उत्तर आहे गोवा. पुढचा प्रश्न. लेटर्स टू मदर हे पुस्तक कोणाचे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे लेटर्स टू मदर हे पुस्तक त्यांचे आहे. पुढचा प्रश्न. आय एम नो मसीहा हे पुस्तक कोणाचे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे सोनू सूद. गेल्या वर्षात कोविड काळात जे नागरिक स्थलांतरित करत होते त्यांसाठी जे सोनू सूद यांनी जे विशेष कार्य केले त्यामुळे सोनू सूद हे चर्चेतले व्यक्तिमत्व होते. पुढचा प्रश्न. भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे MM नरवणे. हे सध्या भारताचे लष्कर प्रमुख म्हणून ओळखले जातात. पुढचा प्रश्न. स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच SSCच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचे उत्तर आहे BR शर्मा. प्रश्न क्रमांक 18.
कोणत्या राज्य सरकारने आनंद उत्सव सुरू केलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे दिल्ली सरकार. आम आदमी पार्टी म्हणजे अरविंद केजरीवाल या सरकारने नुकताच आनंद उत्सव हे सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 19. आयकर विवरण पत्र उत्पन्न कमी दाखवल्यास त्याला काय म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर आहे कर चुकवेगिरी. प्रश्न क्रमांक 20. मधु ॲप हे कोणत्या सरकारने सुरू केलेले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ओडिसा. ओडिसा ह्या सरकारने विद्यार्थ्यांसाठी ओडिया भाषेतून व्हिडिओ लेक्चर्स पुरवण्यासाठी मधु ॲप तयार केलेले आहे. प्रश्न क्रमांक 21. भारताचे दुसरे पंतप्रधान श्री लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे विजय घाट. जय जवान जय किसानचा नारा श्री लाल बहादूर शास्त्रींनी दिला होता. पुढचा प्रश्न. अरबी समुद्रामध्ये नुकतेच कोणते चक्रवादळ तयार झाले होते? या प्रश्नाचे उत्तर आहे हिका. पुढचा प्रश्न. नाही मी ऐकला हे आत्मचरित्र कोणाचे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे फादर फ्रान्सिस दिब्रिटो, जे उस्मानाबाद येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. 93 जे उस्मानाबादमध्ये मराठी साहित्य संमेलन जे आयोजन केले होते त्या संमेलनाचे अध्यक्ष हे फादर फ्रान्सिस दिब्रिटो होते. पुढचा प्रश्न. कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी रामानुजन मशीन नावाची संकल्पना विकसित केली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे इस्रायल. इस्रायल या देशाने तेथील शास्त्रज्ञांनी रामानुजन मशीन नावाची संकल्पना तिथे विकसित केलेली आहे. पुढचा प्रश्न. केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्री यांनी गुंतवणूकदार आणि व्यवसायांसाठी नॅशनल सिंगल विंडो सिस्टीम सुरू केलेली आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पियुष गोयल. पियुष गोयल यांनी गुंतवणूकदार आणि व्यवसायांसाठी नॅशनल सिंगल विंडो सिस्टीम सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न. भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचे उत्तर आहे VR चौधरी यांची नुकतीच हवाई दलाच्या प्रमुखपदी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्यात भितरकर्णिका राष्ट्रीय अभयारण्य आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ओडिसा येथे. पुढचा प्रश्न. कोणत्या व्यक्तीला बेहरन कासव संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे शैलेंद्र सिंग यांना बेहरल कासव संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या भारतीय जलतरणपटूने आशिया जलतरण स्पर्धात सर्वात वेगवान जलतरण 50 मीटर फ्री स्टाईल शर्यत जिंकलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे वीर धवल खाडे. पुढचा प्रश्न. 2021 साली जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस याची संकल्पना काय होती? या प्रश्नाचे उत्तर आहे ती सुरक्षित माता आणि नवजात निगा. ही 2021 साली जागतिक रुग्ण सुरक्षा दिवसाची संकल्पना होती. प्रश्न क्रमांक 31. बेल या कंपनीने 25 मेगावॅट उत्पादन क्षमतेचा भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कोठे यशस्वीपणे पार पाडला? या प्रश्नाचे उत्तर आहे NTPC सिंहदरी, जे आंध्र प्रदेशमध्ये आहे, तेथे हा यशस्वीपणे पार पाडलेला आहे. पुढचा प्रश्न. भारताच्या खाद्यान्न सुरक्षा व मानक प्राधिकरण FSSAI ची स्थापना कधी आणि कुठे करण्यात आली? या प्रश्नाचे उत्तर आहे वर्ष 2011 साली FSSAI ची स्थापना करण्यात आली आणि ह्या दिल्लीचे आणि ह्याचे मुख्यालय जे आहे ते नवी दिल्ली येथे आहे. पुढचा प्रश्न. या राज्यात नुआखाई नावाचा राज्यातील एक महत्वाचा कृषी सण साजरा केला जातो. या प्रश्नाचे उत्तर आहे ओडिसा. ओडिसा या राज्यात नुआखाई नावाचा एक महत्वाचा कृषी सण साजरा केला जातो. पुढचा प्रश्न. भारतातील पहिली आपत्कालीन लँडिंग सेवा कोठे तयार करण्यात आली? या प्रश्नाचे उत्तर आहे राजस्थानामधील बाडमेर या ठिकाणी पहिली आपत्कालीन लँडिंग सेवा सुरू करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय महामार्ग 925A या ठिकाणी हे आयोजित केलेले आहे. पुढचा प्रश्न. मानस राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे आसाम. पुढचा प्रश्न. शीख तीर्थक्षेत्रासाठी समर्पित अशी भारतीय रेल्वेची नवीन सर्किट रेल्वे गाडी कुठे आयोजित करण्यात आली? या प्रश्नाचे उत्तर आहे गुरुद्वार सर्किट ट्रेन येथे.
प्रश्न क्रमांक 37, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे सरदार इक्बाल सिंह लालपुरा हे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 38, देशातील ह्या राज्याने मेडिसिन फ्रॉम द स्काय प्रकल्पाच्या अंतर्गत दुर्गम भागातील आरोग्य केंद्रात ड्रोनद्वारे औषध पुरवण्याचे कार्य केले आहे. तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे तेलंगणा सरकारने जे विकाराबाद येथे त्यांनी ही सेवा सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 39, 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये कोणते नवीन शब्द समावेश करण्यात आले? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे समाजवादी, धर्मनिरपेक्षता व एकात्मता हे 3 शब्द 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये समावेश करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 40, भारतातील पहिला शाळाबाह्य मुले विरहित जिल्हा म्हणून कोणता जिल्हा घोषित करण्यात आला? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे गोंदिया. गोंदिया हा पहिला शाळाबाह्य मुले जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 41, महाराष्ट्रात राज्यात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे 3. महाराष्ट्रात आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. पुढचा प्रश्न, या रोजी पंडित नेहरूंनी उद्देशाचे पत्र मांडले. या प्रश्नाचे उत्तर आहे 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित नेहरूंनी उद्देशांचा ठराव मांडलेला आहे. मित्रांनो, जे पॉलिटीचे जे प्रश्न आहेत ते खूप महत्वाचे आहेत आणि स्पेशली जर तुम्हाला MPSC, म्हाडा ह्या एक्झामसाठी जर बघायचं म्हणलं तर ह्या तारखा खूप लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे. पुढचा प्रश्न, धोरण स्पर्धा कोणत्या खेळासंबंधी आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे फुटबॉल. प्रश्न क्रमांक 44, 2 खंडांना जोडणाऱ्या जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर आहे सुयोग भूमी. 2 खंडाला जोडणाऱ्या जमिनीच्या चिंचोळ्या भागाला आपण सुयोग भूमी म्हणून ओळखले जातात. पुढचा प्रश्न, मध्यभागी समुद्र व भोवताली जमीन असल्यास त्या समुद्राला काय म्हणतात? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे खंडांतर्गत समुद्र असे म्हणतात. पुढचा प्रश्न, वेल्थ ऑफ नेशन हे पुस्तक कोणाचे आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे ॲडम स्मिथ. फादर ऑफ इकॉनॉमिक्स म्हणून ॲडम स्मिथ यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न, जागतिक मृदा दिन कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचे उत्तर आहे 5 डिसेंबर. पुढचा प्रश्न, जागतिक हवामान दिन कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचे उत्तर आहे 23 मार्च. पुढचा प्रश्न, उत्क्रांतीची संकल्पना सुस्पष्ट स्वरूपात सर्वप्रथम कोणी मांडली? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे चार्ल्स डार्विन यांनी. प्रश्न क्रमांक 50, अश्मयुग, ताम्रयुग व लोहयुग या पद्धतीचा शोध कोणी लावला? या प्रश्नाचे उत्तर आहे ख्रिश्चन थॉम्सन यांनी. पुढचा प्रश्न, मधुबनी ही आदिवासी चित्रशैली कोणत्या राज्यातील आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे बिहार. बिहार या राज्यातील मधुबनी ही आदिवासी चित्रशैली म्हणून ओळखली जाते. पुढचा प्रश्न, भारताच्या भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन कोण? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे वास्को दी गामा. पुढचा प्रश्न, अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा कोणी तयार केला? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे थॉमस जेफरसन यांनी. पुढचा प्रश्न, यक्षगान हा भारतातील नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे कर्नाटक. कर्नाटक राज्याचा यक्षगान हा नृत्य प्रकार म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न, 1857च्या उठावाच्या वेळी दिल्लीचा बादशाह कोण होता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे बहादूर शाह दुसरा हा 1857च्या उठावाच्या वेळी दिल्लीचा बादशाह म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1757 रोजी प्लासीची लढाई झाली. प्रश्न क्रमांक 57, बक्सारची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 1764. जर मित्रांनो तुम्ही प्रश्न क्रमांक 56 व प्रश्न क्रमांक 57 जर बघितला, हा प्रश्न कोणत्याही एक्झाम मध्ये वारंवार रिपीट होतो.
त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न, आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे राजा राम मोहन रॉय. ब्राह्मो समाजाचे संस्थापक श्री राजा राम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 59, भारतातील सती प्रथा कायदा कोणत्या वर्षी बंद करण्यात आली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1829 रोजी सती प्रथा कायदा बंद करण्यात आली. प्रश्न क्रमांक 60, कोणत्या समाज सुधारक लोकहितवादी या टोपण नावाने लेखन करत असे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. हे समाज सुधारक जे लोकहितवादी या टोपण नावाने त्यांचे लेखन करत असे. प्रश्न क्रमांक 61, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचे उत्तर आहे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 62, रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचे उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सावित्रीबाई फुले यांना पहिल्या महिला शिक्षक म्हणून ओळखले जातात. पुढचा प्रश्न, विधवांना शिक्षण देण्यासाठी शारदा सदन ह्या संस्थेची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचे उत्तर आहे पंडिता रमाबाई यांनी विधवांना शिक्षण देण्यासाठी शारदा सदन ह्या संस्थेची स्थापना त्यांनी केली. पुढचा प्रश्न, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे ताराबाई शिंदे यांनी. प्रश्न क्रमांक 66, हास्य संजीवनी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे वीरेशलिंगम पंतलू यांनी हास्य संजीवनी हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 67, महाराष्ट्रामध्ये वाचनालयाची चळवळ सुरू करणारे समाजसुधारक कोण? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख म्हणजे लोकहितवादी यांनी महाराष्ट्रामध्ये वाचनालयाची चळवळ सुरू करण्याचे कार्य त्यांनी केले होते. प्रश्न क्रमांक 68, पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे दादाबाई नौरोजी यांनी पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया या नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. पुढचा प्रश्न, पर्वतीय मृदेश ही मृदा म्हणून ओळखली जाते? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे अपरिपक्व मृदा म्हणून ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 70, महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे अहमदनगर. अहमदनगर हा महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न, मेळघाटातील व्याघ्र प्रकल्प या जिल्ह्यात आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे अमरावती. पुढचा प्रश्न, हा लाकूड प्रामुख्याने फर्निचरसाठी वापरले जाते? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे साग. साग लाकूड हे प्रामुख्याने फर्निचरसाठी वापरले जाते. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय कृषी विकास योजना या वर्षी सुरू करण्यात आली? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 2007 रोजी राष्ट्रीय कृषी विकास योजना सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 74, महाराष्ट्रात या जिल्ह्यात ऊस क्षेत्राचे सर्वाधिक प्रमाण आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे कोल्हापूर जिल्ह्यात ऊस क्षेत्राचे सर्वाधिक क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 75, शेततळ्यातून होणाऱ्या पाण्याचा निचराचा वापर करून परिणामकाररित्या थांबविता येतो? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे बंटोनाइट. शेततळ्यातून होणाऱ्या पाण्याचा निचरा बंटोनाइट वापरून परिणामकाररित्या थांबविता येतो. पुढचा प्रश्न, कडधान्य पिकांमध्ये ह्याचे उत्पादन क्षमता सर्वाधिक आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे तुरीचे उत्पादन क्षमता सर्वाधिक असते. प्रश्न क्रमांक 77, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांचे मिळून द्वैभाषिक राज्य केव्हा स्थापन करण्यात आले? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 1 नोव्हेंबर 1956 रोजी महाराष्ट्र व गुजरात या राज्यांचे मिळून द्वैभाषिक राज्य तेव्हा स्थापन करण्यात आले. प्रश्न क्रमांक 78, कोणती पद्धत पुरातत्वीय पुराव्यांचे कालमापन करण्यासाठी वापरली जाते? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे कार्बन 14 पद्धत ही पुरातत्वीय पुराव्यांचे कालमापन करण्यासाठी वापरली जाते. पुढचा प्रश्न, सिंधू संस्कृती कोणत्या प्रकारची होती? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे नागरी.
प्रश्न क्रमांक 80. पुरातत्वीय पुराव्यांचे कालमापन पद्धत कोणी शोधून काढली? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे FW यांनी पुरातत्वीय पुराव्यांचे कालमापन पद्धत त्यांनी शोधून काढलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या सम्राटाने जिझिया कर रद्द केला होता? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे अकबर ह्या सम्राटाने जिझिया कर रद्द केला होता. पुढचा प्रश्न, प्रार्थना समाजाची स्थापना कधी करण्यात आली? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 31 मार्च 1867 रोजी प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती स्क्वेअर किलोमीटर आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर आहे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या बाबतीत काही गोष्टी जे आहेत ते आपल्याला पाठ असणे अत्यंत महत्वाचे आहे. त्याच्यामध्ये क्षेत्रफळ, भारताचा अक्षांश, भारताचा रेखांश, भारताच्या उत्तरेला कुठला राज्य आहे, दक्षिणेला कुठला राज्य आहे, भारताचे पूर्व पश्चिम अंतर किती, उत्तर दक्षिण किती अंतर, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या. तसेच भारताची लोकसंख्या, भारताचे लोकसंख्येशी प्रमाण किती आहे, ह्या गोष्टी खूप तसेच लोकसंख्येच्या प्रमाणाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो, तसेच घनता कोणत्या भागात जास्त आहे, कोणत्या भागात विरळ आहे, या गोष्टी आपल्याला माहीत असणे खूप महत्वाचे आहे. ह्या जर गोष्टी माहीत नसतील तर आपल्याला तिथं मार्क जायची खूप शक्यता आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राने देशाचा किती टक्के भाग व्यापला आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 9.36. 9.36% भाग हे महाराष्ट्राने देशाचा व्यापलेला आहे. जर लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला तर 9.54% भाग लोकसंख्येचा महाराष्ट्राने व्यापलेला आहे. पुढचा प्रश्न, निसर्गामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारी संयुगे कोणती? तर ती आहे कर्बोदक, म्हणजे त्याला आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो. पुढचा प्रश्न, समुद्रातील एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर संपर्कासाठी कोणत्या ध्वनीचा वापर करतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे अल्ट्रासॉनिक साऊंड. समुद्रातील एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर संपर्कासाठी अल्ट्रासॉनिक साऊंड वापरतात. पुढचा प्रश्न, शरीरात कार्बोहायड्रेट पासून किती ऊर्जा मिळते? या प्रश्नाचे उत्तर आहे 4 किलो कॅलरी पर ग्रॅम. शरीराला कार्बोहायड्रेट पासून 4 किलो कॅलरी पर ग्रॅम एवढी ऊर्जा मिळते. पुढचा प्रश्न, ध्वनीचा वेग कक्ष तापमानाला किती असतो? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 340 मीटर पर सेकंद. पुढचा प्रश्न, पालघर हा महाराष्ट्रातील कितवा जिल्हा आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 36वा जिल्हा. ठाणेपासून वेगळा होऊन पालघर हा जिल्हा तयार करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, गायखुरी डोंगर ही कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे भंडारा. मित्रांनो, काही जे डोंगर रांगा आहेत ते आपल्याला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सह्याद्रीची लांबी किती किलोमीटर आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 750 किलोमीटर. पुढचा प्रश्न, वैराट हे शिखर कोणत्या जिल्ह्यात येते? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे अमरावती. अमरावती येथे वैराट हे शिखर ह्या अमरावती जिल्ह्यातील आहे. पुढचा प्रश्न, हरिश्चंद्र गडाची उंची किती किलोमीटर आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 1424 मीटर इतकी हरिश्चंद्र गडाची उंची आहे. पुढचा प्रश्न, कराड चिपळूण ह्या दरम्यान कोणता घाट आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे कुंभोर्ली घाट. पुढचा प्रश्न, यांनी सर्वप्रथम संविधान सभेची मागणी केली होती. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मानवेंद्रनाथ रॉय यांनी सर्वप्रथम संविधान सभेची मागणी केली होती. पुढचा प्रश्न, भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी करावी हे तत्व केव्हा मान्य करण्यात आले? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 1940च्या ऑगस्ट ऑफरद्वारे भारताची घटना मुख्यतः
भारतीयांनीच करावे हे तेव्हा मान्य करण्यात आले ऑगस्ट ऑफरद्वारे. पुढचा प्रश्न, संविधान सभेमध्ये एकूण किती सदस्य होते? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 389 सदस्य. पुढचा प्रश्न, कॅबिनेट मिशन भारतात केव्हा आले? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 24 मार्च 1946 रोजी कॅबिनेट मिशन भारतात आले होते. पुढचा प्रश्न, मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. मित्रांनो, आपल्या ह्या GSच्या सिरीजमध्ये आपण पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, हिस्ट्री, भूगोल, करंट आणि 2 वर्षापूर्वीचं जे करंट आहे ह्यातील ज्या महत्वाच्या घटना आहेत ते आपण कव्हर करत आहोत. शेवटचा प्रश्न, संविधान सभेचे एकूण किती अधिवेशने पार पाडली? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 11. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तरच लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांना व सबस्क्राईब करा अभिनव स्टडीजला. धन्यवाद.